स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 1 जुलै। आज आपण 1 जुलैच्या रात्रीचा आणि 2 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून झूम करून जर पाहायचं गेलं तर इकडे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय आहे। नाशिकच्या पश्चिम घाट भागात सुद्धा मध्यम पाऊस सक्रिय आहे। पुणे असेल, पुण्याचा पश्चिम घाट भाग असेल, सातारा असेल, साताराचा पश्चिम घाट भाग, कोल्हापूरचे पश्चिम घाट भाग असतील, या सर्व भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय आहे। तसेच इकडे नाशिकचा पूर्व भाग हलका मध्यम पाऊस सक्रिय आहे। नंदुरबारच्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत। उर्वरित जळगावकडे सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पुढील काही तासासाठी। त्यानंतर इकडे जर पाहायचं गेलं गडचिरोलीकडे तर दक्षिण भागात जो भाग आहे रेणापल्ली हा पट्टा असेल, आहेरीचा पट्टा असेल, दक्षिणेकडील जे तालुके आहेत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी राहील। चंद्रपूरच्या दक्षिण भागात सुद्धा पुढील काही तासासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। इकडे वाशिम जिल्ह्यात सुद्धा पुढील काही तासानंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। जो ढग सक्रिय आहे या भागात पुसद, अर्णी, तसेच इकडे पांढरकवडा जो भाग आहे या उमरखेड या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत। हेच ढग पुढे पश्चिम उत्तर दिशेने पुढे जातील, त्याच्यामुळे वाशिम असेल, इकडे हिंगोली असेल, त्याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर मेहकरचा भाग असेल, चिखली असेल, याच्यानंतर इकडे वाशिमचे जे राहिलेले भाग आहेत मालेगाव, रिसोड, लोणार, सेनगाव या भागात सुद्धा पुढील काही तासासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। इकडे नागपूरच्या उत्तर भागात, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या भागात, अमरावतीच्या उत्तर भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासानंतर आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल। उर्वरित राज्यात ढगाळलेलं हवामान सर्व जिल्ह्यातून आहे आणि कुठे ढगाळलेलं हवामान राहील रात्रीसाठी तर कुठे हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे। सातारा, पुणे, सांगली, तसेच इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा या भागातून हलक्या मध्यम रिमझिम सरी सक्रिय राहतील। पश्चिम भागात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मुसळधार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील। तर हा झाला आज रात्रीचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 2 जुलैला तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीचे भाग आहेत या भागातून मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। इकडे नाशिकचा पश्चिम घाट भाग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा अधूनमधून पावसाच्या सरी सक्रिय राहतील। मध्य भागात नाशिक, पुणे, सातारा, सांगलीच्या मध्य भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी दिवसातून अधूनमधून येतील। तसेच पूर्व भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, हिंगोली, हा परभणी, जालनाचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होतील आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या भागात जास्त काय पावसाचा अंदाज दिसत नाहीये। कुठेतरी स्थानिक ढग निर्मिती झाली तर होऊ शकतो, बाकी विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 2 जुलैसाठी नाहीये। बाकी 5 जुलैच्या आसपास 5, 6, 7, 8 जुलै या दरम्यान कोकण किनारपट्टी असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे। त्यातल्या त्यात 6 आणि 7 जुलै, 6, 7, 8 जुलैला राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।